सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच दिनांक 26 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिलिटरी इंटेलिजन्स साऊथ कमांड अहिल्यानगर इनपुट यांच्याकडून मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ बुरहाननगर रोड भिंगार तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी काही इसम अग्निशस्त्रासह दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 5 इसम संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले। पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना त्यातील एक इसम मोटारसायकलवर भरधाव वेगात पळून गेला। पथकाने उर्वरित इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असून ताब्यातील इसमांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव मुस्ताक इक्राहिम शेख, विराट उर्फ विल्यम रवींद्र मेहेंदळे, समर्थ बाबासाहेब माडळकर, समर्थ राजेंद्र दुधभाते असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस करता त्यांनी त्याचे नाव आकाश संजय पवार असे सांगितले। आरोपीच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, कोयता, चाकू, मोबाईल असा एकूण 1,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना आकाश संजय पवार हा मिळून आला असून तपासामध्ये आरोपीकडून 1,50,000 रुपये किमतीचे 3 गावठी कट्टे, 9,000 रुपये किमतीचे 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेत। वरीलप्रमाणे कारवाईमध्ये 1,90,000 रुपये किमतीचे 4 गावठी कट्टे, 10,000 रुपये किमतीचे 10 जिवंत काडतुसे, कोयता, चाकू, मोबाईल असा एकूण 2,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे। सदर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध यापूर्वीही अहिल्यानगर, पुणे शहरामध्ये खून, शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत।